ठेवायची, एखादी जर समजा खराब झाली किडीने. आता आपण काय केलं, त्याला बाहेरच्या बाजूने डेव्हलप केलं. आतल्या बाजूच्या फांद्या ठेवल्या का? शक्यतो बाहेरच्या बाजूने आपल्याला ह्या फांद्या ठेवायच्या. आता इकडे आता याच्यात बघ ही बारीक आहे, आतल्या बाजूची ही सेफ साईडला आपण 3 ठेवल्या. नंतर सशक्त झाल्या का त्याच्यातले एक तुम्हाला रिमूव्ह करायच्या. आता हे झाल्यानंतर अजून तुला कुठली फांदी दिसते? आपल्याकडे राहिलेली ही फांदी. हा, हिला परत इथं 1 इंच जागा ठेवा, कटिंग करा. ओके. आता हे पूर्ण झालेला आहे तो स्ट्रक्चर. आता मध्ये एक वेळा पाहायचं आहे का एखादी फांदी? नाही. तो पहिल्यापासून व्यवस्थित कटिंग केल्यामुळं हा सगळ्या फांद्या व्यवस्थित वेल डेव्हलप झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा तुला स्ट्रक्चर बनवावा लागला. आता याच्यात पण बघ, ह्या बघ, ह्या बारीक आहेत 3, ह्या 3 काढल्या, 3 ठेवलेल्या आहेत सेफ साईडसाठी. हा, त्याच्यातल्या किती ठेवायच्या आहेत? परत 2च ठेवायच्या आहेत. जरा आपण ब्रांच पूर्ण डेव्हलप होऊन देऊ आणि नंतर मग त्या काढून टाकू. हे झाड पूर्ण तुझं कटिंग झालेलं आहे. हे बघा ही फांदी कटिंग. आता याच्यातली ही जाड फांदी आहे ना, ही मिडलची काढायचीच आहे आपल्याला, म्हणजे मग डेव्हलप होईल. हे पण इथून काढलंच तर चालेल, म्हणजे वरचं झाड डेव्हलप होईल. इथून त्याचं वजन पण कमी झालं. आता वादळ आली तरी झाड पडणार नाही, एवढं वजन कमी झालं. जो अर्धा ते 1 किलो वजन कमी झालं. अशा प्रकारे ते डेव्हलप करायचं आहे. आता इतर झाडं कट करू नको, फक्त तुला डेमोसाठी ठेवलेलं आहे. ओके.